ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत सुभेदारांच्या घरातून आणि पोलिसांच्या तावडीतून पळून जाणाऱ्या प्रियाला मंजिरी आणि रमा रंगेहात पकडतात आणि सुभेदारांच्या घरी लाथाबुक्क्यांचा चिखलामध्ये पाडून तिला बेदम मारतात आणि तिला ओढत घरी घेऊन येतात. रमा आणि मंजिरी प्रियाला म्हणतात, आम्ही तुला पळून जाऊ देणार नाही. तू जे पाप केलं आहेस ना त्यामध्ये आम्ही तुला पकडून सुभेदारांच्या हवाली करण्याचं हे पुण्याचं काम करत आहेत असं म्हणत तिला ओढत घरी घेऊन येतात. प्रिया पळून गेलेली हे पाहून सर्वजण घरामध्ये जमलेले असतात. मंजिरी आणि रमाने सर्वांसमोर प्रियाला ओढत तिला खाली टाकतात. तर अश्विन प्रियावरती भडकतो. अश्विन प्रियाला म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली या घरातून पळून जाण्याची? कारण तुझी जागा आता पळून नाही, कुठेच नाही जाण्याची तर जेलमध्ये जाण्याची आहे. तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे. तुझे आता दिवस सरलेले आहेत. तर प्रताप, कल्पना, अस्मिता सर्वजणच अर्जुन, सायली प्रियावरती खूप भडकलेले असतात. नेहमीप्रमाणे प्रिया मात्र तिच्या चुकीची सफाई करत सर्वांना म्हणते, मी पळून जात नव्हते. मी इथेच रात्री फिरायला जात होते. माझे पाय आकडून बसले होते त्या स्टोअरूममध्ये बसून. तर अस्मिता प्रियाला म्हणते, खरं तर तुझी जागा त्या स्टोअरूममध्ये नाही, जेलमध्ये आहे आणि तुला लवकरच जेलची हवा खायची आहे. तुला जेलमध्ये आम्ही घातल्याशिवाय राहणार नाही, पण तुला आम्ही कुठे जाऊ देणार नाही. प्रिया मात्र कल्पनावरती जोरात ओरडते, खूप मोठमोठ्याने बोलत असते. ते म्हणतात ना, चोर ते चोर वरतून शिरजोर, अशी ती वागत असते. तर मंजिरी, रमा प्रियासमोर येतात आणि तिला म्हणतात, गुन्हा करतेस आणि वरतून जोरामध्ये सर्वांशी बोलतेस. स्वतःच्या सासूला असं मोठ्याने ओरडता वेळेस तुला लाज वाटत नाही का? असं म्हणून दोघेही प्रियाच्या कानाखाली 2 वाजून देतात. तर दोघींनीही चांगल्याच प्रकारे प्रियाला धडा शिकवलेला असतो. तर अश्विन पोलीस कॉन्स्टेबलना म्हणतो, हिला चांगल्या प्रकारे हिच्यावरती नजर ठेवा. ही आता घरातून पळता कामा नये. तर मंजिरी आणि रमा, हे पुण्याचं काम करण्यासाठी आमचे हात लागले. खरंच आम्ही भाग्यवान आहात. तुझ्या या कामामध्ये आम्हाला सामील केलंस. खरंच आम्ही पुण्याचं काम केलं आहे असं आम्हाला वाटतं. तर दोघी सर्व घराचा निरोप घेतात आणि तिथून निघून जातात. तर सायली प्रियाला म्हणते, फक्त आता 24 तास राहिले आहेत तुझ्या जीवनाचे. तुझ्या पापाची शिक्षा तुला लवकरच मिळणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.